नमस्कार येवकार तुमकां हब एनकाउंटर कार्यावळीन सद्याचे वर्स आसा ते इलेक्शन इयर आनी इलेक्शन इयर म्हटलें की सगळ्यांची नदर आसता ती राजकीय पक्षांचेर. एक असो राजकीय पक्ष आसा जाचेर सगळ्यांची नदर लागून आसा की तो घडये फुडलें सरकार घडोवंक शकता. पूण सद्याची त्या पक्षाची परिस्थिती पळयत जाल्यार प्रश्न येता की खरेंच घडयतलो काय ना. आतां हो प्रश्न घेवन आनी बाकीचेय प्रश्न घेवन आमी ताची उतरां विचारपा खातीर आमचे स्टुडियोन आपयल्ले आसा गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे वायस प्रेजिडेंट सुनील कवठणकर हांकां येवकार सर तुमकां. आतां मेन म्हणटा ते फ्रँकली सद्या जी स्थिती आसा त्या स्थितीन तुका दिसता की काँग्रेस वील बी एबल टू फॉर्म द नेक्स्ट गव्हर्मेंट? पळय तुका एक जर सांगपाक म्हाका दिसता की सद्याचे स्थितीन जर एक प्रश्न निर्माण तुमच्या मनान जाता की काँग्रेस गव्हर्मेंट फॉर्म करपाक पावतलो काय म्हणून, हे प्रश्नाचें उत्तर म्हाका दिसता आज बीजेपीचे लिडर्स, बीजेपीचे कार्यकर्ते जे डायरेक्शनान आज काम करपाक लागले ते पळयत जाल्यार म्हाका दिसता उत्तर तुका तांचे कडल्यानूच मेळटलें. कित्याक ते आज जी परिस्थिती गोंयांत निर्माण जाल्या, प्रत्येक फ्रंटाचेर ते फेल जाल्या. क्रायम वाडला, अनएम्प्लॉयमेंट वाडला, एनवायरमेंटाचें डिस्ट्रक्शन जालां आनी लोकांचें फ्रस्ट्रेशन वाडलां कित्याक लोकांक जो जस्टीस जाय तो मेळना आनी ज्यो गजाली बीजेपीन प्रॉमीस केल्ल्यो त्यो अजून डिलिव्हर जावंक ना. हे सगळ्याचे फाटभुंयेचेर आज बीजेपीनूय खंय तरी सेन्स केला की आमकां येता तें इलेक्शन जिखप हें खूब जड वतलें. म्हणून आज सगळो जो डायवर्शनरी टॅक्टिक्स तांच्यांनी चालू केला दॅट इज अ सिग्नल की येता ते काळान गोंयची जनता बीजेपीक कंप्लिटली रिजेक्ट करतली. डायवर्जनरी टॅक्टीक खंयची चल्ल्या पळय डायवर्शनरी टॅक्टीक तुका हांव ताजेर वचचे पयलीं सांगूंक सोदता की पयर फोंड्या बाय इलेक्शनाचें तुवें पयलां आसतलें. फोंड्या बाय इलेक्शन इज द लेटस्ट एग्जांपल. फोंड्या बाय इलेक्शन जेन्ना बीजेपीक दिसलें, सेन्स जालें की हें इलेक्शनाक ते बॅडली हरतले आनी नाख्यां पडटलें म्हणून आनी येता ते 27च्या इलेक्शना पयलीं बाय इलेक्शन हरप हें बीजेपीक सामकें नेगेटीव वतलें आसलें कित्याक इट वूड हॅव एक्सपोज्ड देम मच बिफोर द एक्चुअल इलेक्शन. आनी त्या खातीर तांच्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांक कोर्टान धाडून जो तांच्यांनी यूज केलो ऑफ द लेक्युनाज ऑफ द लॉ आनी इलेक्शन तें कॅन्सल करपाच्या डिरेक्शनान तांच्यांनी काम केलें. कित्याक तुका खबर आहा ते पेटिशनरूय कोण गेल्ले ते बीजेपीचे कार्यकर्ते हें तातूंतल्यान क्लियर आसा. आनी इलेक्शन कमिशनूय आमी डे वनच्यान सांगता की जे तरेन आज इलेक्शन कमिशन हॅज बिकम अ टूल किट ऑफ बीजेपी टू डिस्ट्रॉय द डेमोक्रेसी. कित्याक इलेक्शन कमिशनाक खबर आसूंक जाय आसलें की इलेक्शन हें कितले तेंपान घेवपाक जाय आफ्टर अ डेथ ऑफ अ सिटींग MLA आनी इलेक्शन ताजो पिरियड ऑफ अ न्यू इलेक्टेड MLA ऑफ अ बाय इलेक्शन ते मिनिमम 1 year आसूंक जाय. हें इलेक्शन कमिशनाक खबर आसूंक जाय आसलें. सो हे सगळें तांच्यांनी इन द कनायवन्स लोकांक दाखोवपाक की आमी इलेक्शन घेता हें सगळें प्री प्लॅन्ड आसलें की इलेक्शन हें कॅन्सल करून घेवपाचें कित्याक ते एक्सपोज जातले आसले म्हणून. ओके. ताजे वयल्यान क्लियर आसा की बीजेपीन आज सेन्स केला की येता ते इलेक्शनाक गोंयची जनता तांकां फाटले 2012 पासून जी सत्ता गोंयांत आसा तांची बीजेपीची आज लोक कंटाळ्या, लोक विटल्या आनी आपल्याक घरा धाडटले हें तांच्यांनी सेन्स केल्ल्या कारणान ह्यो सगळ्यो गजाली तांच्यांनी करून हाडल्या. म्हणजे फोंडा बाय इलेक्शनाचे बरोबर. ते ताणें एवॉयड केलें बरोबर. पण तुमच्या अगेन कमिंग बॅक टू कॉन्फिडन्स आसा तुमकां की यू वील बी फॉर्मिंग द नेक्स्ट गव्हर्मेंट? पण डेफिनेटली आमचे आज जे प्रमाणे काँग्रेस पार्टीचें आमचें काम चालू आसा आमचे आज तुका खबर आसतलें फाटले फावट जे डिफेक्शन जाले आनी 8 आमदार बीजेपीन गेले ताजे पयलीं डिफेक्शन जाले थोडे आमदार गेले सगळे घरा गेले 2-3 सोडले जाल्यार हे फाटभुंयेचेर आज 3 सुद्दां जरी आमदार आसा आनी ऑर्गनायझेशन मेळून आज लोकांचे प्रत्येक विशय घेवन आज फुडें सरल्या. असो खंयचोच विशय ना जो लोकांक लागता, लोकांचो इंट्रस्टाचो आसा, लोकांच्या हिताचो आसा, गोंयकाराच्या हिताचो आसा जो विशय निग्लेक्ट केला किंवा तो विशय इग्नोर केला, ताका सायड ट्रॅक केला आनी कितें करता अशें जावंक ना. जाल्यार आमची लिडरशीप एसेंब्लीनूय ऑन द फ्लोर ऑफ द हावस बरें परफॉर्मन्स केला. आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन विरी आलेमांव जावं किंवा आमचे दोनूय आमदार काल्लोश बाब जावं आमदार केपेंचो एल्टन बाब जावं तांचे परफॉर्मन्स जर तूं पळोवशीत हे 3 आमचे MLA आसून सुद्दां तांच्यांनी सरकाराक जाम करून दवरल्या. आनी वी हॅव सेट अन गूड एग्जाम्पल की आज जरी संख्या कमी आसली जाल्यार सुद्दां मुद्दे घेवन आनी इंटेन्शन बरें जर आसत जाल्यार हे बीजेपीचो रथ जो आसा येदो व्हडलो वॉर मशीन जे बीजेपीचें आसा तें आमी थारोवंक शकता. म्हणून इलेक्शन हें आतां जालें की करंट आय अंडरस्टँड तूं म्हणटा की हांगचे सद्याचे स्थितीन पळयत जाल्यार काँग्रेसी वटेन लोकांचो कल आसा. बट वेन इट कम्स टू इलेक्शन यू रिक्वायर कॅन्डिडेट्स, you require presence in the constituencies, you require strategy, you require organization which will back them. Is it with you right now? डेफिनेटली तुका कोणें सांगलें ना म्हणून?
So my question to you, the answer comes in a form of a question. तुका कोणे सांगले आमच्याकडे कॅन्डिडेट ना, आमच्याकडे ऑर्गनायझेशन ना आणि आमच्याकडे मेकॅनिझम ना आणि स्ट्रॅटेजी ना म्हणून तूं जर आज जर ट्रेंड पळोवशीत जाल्यार आज बीजेपीन इतलें हॉचपॉच जाला की बीजेपीचो ओरिजिनल कार्यकर्तो बीजेपीन आज 2 बीजेपी जाल्या. नवीन बीजेपी आणि पोरणी बीजेपी. ना ना, लेट अस से इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन वी आर टॉकिंग ऑल युअर आन्सर्स आर लाईक बीजेपी म्हणटा बीजेपीक दिसता की काँग्रेस राव नाही राव सांगता तुका. आय वॉन्ट टू नो वेदर काँग्रेसीक दिसता की काँग्रेस येतली का. ना ना, आयक तुका सांगता हांव. आज जर तूं बीजेपीची परिस्थिती पळयत जाल्यार बीजेपीन आज 2 बीजेपी निर्माण जाले. जे ओरिजिनल बीजेपी आसले, जे आतांचे बीजेपीन जे तांचे आमदार आसा मिनिस्टर तांकां गाळयो मारता मारता व्हडले जाल्या, थोडे जाणटे जाल्या, थोडे रिटायर जावपाचे वाटेर आहा आनी जे नवे आयले तांकां ओरिजिनल सलाम मारचो पडटा. ते परिस्थितीचेर आमी बँक करना, तांकां करूनय कितें करता ते. पण आज जर जनरल तुमी जर कल पळोवशात आनी जर एक ट्रेंड पळोवशात, जनरल जे नवी लिडरशीप आसा, कोण बरे कार्यकर्ते आसा ते खंयचे पार्टीक जॉयन जावपाक सोदता, दे ऑल वॉन्ट टू कम टू काँग्रेस पार्टी. रिसेंटली यू हॅव सीन the former president of Aam Aadmi Party, Amit Palekar, also joined Congress Party. It is an indicator that Congress Party is going in the right direction. Congress Party is growing today. Confidence of the people, म्हणजे लोकांचो जो विश्वास एक आसूंक जाय ऑपोजिशन पार्टीन, लोकांचे एक्सपेक्टेशन जर दिसूंक जाय की बाबा ही पार्टी आयल्यार आमकां कितें तरी न्याय मेळटलो म्हणून गोंया खातीर कितें तरी बरें जातलें म्हणून, तें आज काँग्रेस पार्टीचे वटेन आसा. हेंच सेन्स जाल्ल्या कारणान आज खुबशी जॉयनिंग्स काँग्रेसीन लोक येवपाक लागल्या. आनी ह्यो गजाली हांव तुका सांगता, ह्यो इंडिकेटर्स. वाय शूड आय ओपन ऑल द स्ट्रेटेजीज, टेल यू हू आर द कॅन्डिडेट्स, हू विल बी द कॅन्डिडेट्स, बिकॉज अल्टिमेटली सिटींग हियर आय कॅनॉट टेल यू हू आर द कॅन्डिडेट्स, बिकॉज अवर्स इज अ पार्टी विच इज अ डेमोक्रेटिक सेटअप. ना तुका तेच सांगता न्हय, नोबडी कॅन डिसायड द कॅन्डिडेट्स. देर इज अ डेमोक्रेटिक प्रोसेस, देर इज अ सेटअप थ्रू विच द कॅन्डिडेट्स विल बी डिसायडेड फायनली एंड फायनलायज्ड. आय मीन से डिसायड जावचें ना, बट एटलीस्ट माय क्वेश्चन अगेन आय आस्क यू द क्वेश्चन. इट्स व्हेरी सिंपल क्वेश्चन. 40 मतदारसंघांनी जिखपा सारके 40 उमेदवार तुमचे कडेन आसा. पळय हांव तुका एक गजाल सांगूंक शकता, हांव तुका आंकडे सांगपाक सोदना. आमचे 2027च्या इलेक्शनाक आज जे डायरेक्शनान आमी काम करता आनी आज जी परिस्थिती आसा आनी जे तरेन आमी फुडें वता, जाल्यार वी आर फॉर मुवींग इन द डायरेक्शन ऑफ फॉर्मिंग द नेक्स्ट गव्हर्मेंट आफ्टर द 2027 इलेक्शन. On the own. On the own, when you say, I will not discredit or give up on the people who have been with us. It is necessary, being a primary opposition party, Congress party as primary opposition party जाल्ल्या कारणान आमची जबाबदारी की खान्यांक खानो लावन ज्यो पार्टी बीजेपी कडेन झगडटा तांकां कॉन्फिडन्सान घेवप आनी तांकां घेवन फुडें वचप, ही आमची जबाबदारी आसा आनी ती आमी येता ते वेळोवेळी पार पाडटले. सो इलेक्शन इयर सद्या, लेट अस नाव स्पीक जनरल. इलेक्शन इयरान आमी पयलें तुमचो GPCC प्रेजिडेंट खुबशे कडेन दिश्टी पडना. एक दिश्टी पडूना काल DGPचे, आज दुसरे दिश्टी पडूना अंजली निंबाळकराचे. काल तो आशिल्लो प्रेस कॉन्फरन्सीक, ही वॉज व्हेरी मच देर फॉर अ प्रेस कॉन्फरन्स, बट एक 10 मिटराच्या डिस्टन्साचेर तुमचे बरोबर नाशिल्लो. सो इज देर एवरीथिंग इज गोईंग स्मूथ काय सद्या? म्हाका सदांच हांव एक ट्रेंड पळयतां की काँग्रेसीच्या फंक्शनाक कोण आसता ताजेर कोणूच फोकस करना की बाबा तूं काल आसलो, तुमचो लिडर MP आसलो, तुमचो लिडर ऑफ ऑपोजिशन आसलो, तुमचे आमदार आसले. सदांच काँग्रेसीक हे प्रश्न कित्याक येता की तुमचो कोण नासलो तो. आनी ते काल आमी जे DGP कडेन गेल्ले, ते लग्नाक ते रिसेप्शनाक साखरभात खावपाक वचूंक नासले न्हय, सगळ्याच जाण थंय वचूंक जाय म्हणून. प्रेजिडेंट सकाळी प्रेस कॉन्फरन्साक आसलो, ताणें आनी काम केलें. ही वॉज एंगेज समवेअर एल्स. द अदर टीम, वी आर अ बिग पार्टी, देर आर लॉट ऑफ लिडर्स, लॉट ऑफ पीपल इन द पार्टी, लॉट ऑफ ऑफिस बेरर्स आर देर, लॉट ऑफ फंक्शनरीज आर देर. दे एवरीबडी हॅज बीन असायन्ड डिफरंट रिस्पॉन्सिबिलिटीज. सो जे लोक थंय वचपाचे आसले ते थंय गेले. थोडे लोक कोण पुलीस स्टेशनाचेर वचपाचे आसले. काल हांवें रातचे प्रेसाक कंप्लेन्स धाडल्या, जाल्यार आमचे वेरियस ब्लॉक सुद्दां, कलंगूट जावं, म्हापसा जावं, सालिगांव जावं, आनी ऑल ओवर गोवा आवर ब्लॉक कमिटीज हॅव फायल्ड police complaints in that particular incident, that an unfortunate incident. Not necessarily everybody was at the DGP's office. Now as far as IC press conference is concerned, the president was engaged somewhere else, MP was engaged somewhere else. So not necessarily everybody has to be at the same place at all the time. So Amit Patkaraच्या leadership under you are fighting the next election 2027. No, we are fighting the election under the leadership of Rahul Gandhi, because Rahul Gandhi is the leader of Congress party. Now we are a democratic party.
we have our own setup, we have our own organization. Under that, we are going ahead for the election. We will face the election, the coming election, and we will take the BJP head on. कित्याक this election is not about getting into power. This election is about giving justice to the people. कित्याक आज जी परिस्थिती आयला, हो प्रश्न आज फक्त सत्ता हाडपाचो किंवा सरकार स्थापन करपाचो उरूंक ना. आयचो जो प्रश्न निर्माण जाला गोंयान, हो म्हाका दिसता गोंयचे अस्तित्वाचो प्रश्न निर्माण जाला. आनी आमची एक ऑपोजिशन पार्टीच म्हणून न्हय, पण एक नीज गोंयकार म्हणून आमचें हें आसा की खंयचेय परिस्थितीन बीजेपीचें सरकार आमकां सकयल हाडपाक जाय येता ते 27 इलेक्शनाक. ताजे खातीर आमकां थोडे कॉम्प्रमायजूय करचे पडटले, थोडे आमकां विशूय गिळचे पडटले, थोडे आमकां पटना त्योय गजाली एक्सेप्ट करच्यो कदाचित पडटल्यो, आनी आमकां सगळ्या जाणांक बरोबरूय व्हरचे पडटले. जे एक एकदां इट इज बाउंड, इट इज व्हेरी नॅचरल की देर आर वेरियस पॉलिटिकल पार्टीज. सगळ्याचें एक मत आसचें ना, नाल्यार एकूच पॉलिटिकल पार्टी आसतली आसली. बट तुका हांवें सांगलेले प्रमाणे एज अ प्रिंसिपल ऑपोजिशन पार्टी आमची जबाबदारी आसतली आनी आमची वी वील प्रायोरिटायज टू सी दॅट वी टेक अलॉंग ऑल द पॉलिटिकल पार्टीज हू आर देर इन द ऑपोजिशन स्पेक्ट्रम टू ब्रिंग द बीजेपी डावन, कित्याक बीजेपी डावन, सो दॅट गोवा इज सेव्ड. कित्याक आज जे डिरेक्शनान सरकार चल्ला, म्हाका दिसता दे आर गोईंग टू अ पॉयंट ऑफ नो रिटर्न. आनी हातूंच्यान जर आमी तांकां आनी कंटिन्यू जावपाक दिले आनी ते जर उरले येता ते सरकाराक, जाल्यार म्हाका दिसता गोंयची परिस्थिती आनी कितें जातली ती कितली बिकट जातली ती आनी कोण मेजर सुद्दां करूंक शकतो ना. हो क्वेश्चन हांवें खूब फावटी काँग्रेस लिडरांक विचारला, आतां तुका विचारता बिकॉज वी आर मिटींग आफ्टर सो लॉंग. ट्रस्ट डेफिसीट बिकम्स एन इशू एवरीवेर. की एक कॅम्पेन जाता की काँग्रेसीचो हो मनीस मरे पळय तो आमदार जालो की बीजेपीन वतलो अशें म्हणून. सो यू हॅव टू एडमीट दॅट वील बी वन थिंग यू हॅव टू फायट बॅक. पळय तो ट्रस्ट डेफिसिटाचो जो तुवें विशय सांगला हो एक्चुअली भरपूर गंभीर विशय आसा आनी बरें केलें तुवें हो प्रश्न विचारलो म्हणून. कित्याक फाटलें जेन्ना 2022 इलेक्शन जालें, इट वॉज अ बीग चॅलेंज फॉर अस. कित्याक एकदां डिफेक्शन जाल्लें. सी यू अंडरस्टँड वॉट आज गोंयच्या लोकांनी डिफेक्शन कितें तें अंडरस्टँड करून घेवपाची गरज आसा. एक कॉमन आमच्या गोंयकाराची उलोवपाची पद्दत आसा कितें हे काँग्रेसीचे निवडून आयले, बीजेपीन गेले मरे, हे सगळे बीजेपीन वता मरे. अरे पळय, काँग्रेस पार्टीचे सिंबॉलाचेर हे लोक निवडून येता, ते बीजेपी तांकां प्रेशरायज करून व्हरता. अशें दुसऱ्या स्टेटीनी पळया तुमी, तांच्यांनी कितल्योश्योच पार्ट्यो फोडल्या, ते आज सत्तेर आसा सेंटराक. आनी फाल्यां ह्युमन नेचर आनी ह्युमन टेंडन्सी जी आसता, फाल्यां थोड्यांची ग्रीड आसतली, थोडे गेले ते, थोड्यांक भंय आसतलो. ताका कितें मेकॅनिझम आनी कसलो मिटर ना न्हय, तांकां कितें बिडियो घालून तूं बांदून दवरूंक शकना. वॉट एज अ रिस्पॉन्सिबल पार्टी वी कॅन डू इज दॅट वॉट वी हॅव डन इन द पास्ट इज दॅट वी हॅव गॉन टू द कोर्ट, वी हॅव गॉन बिफोर द हायस्ट कोर्ट ऑफ दीस कंट्री. आमी सुप्रीम कोर्टाच्या मुखार गेला, जो हे देशाचें सगळ्यान सर्वोच्च न्यायालय आसा, पण ते अजून ताजे निकाल येवंक ना. आतां म्हाका तूं सांग, वॉट इज द मेकॅनिझम फॉर दीस. एट द सेम टायम एज अ पॉलिटिकल पार्टी आमची जबाबदारी ही आसूंक जाय की वी शूड ट्राय अवर लेवल बेस्ट एंड एन्श्युअर दॅट आमी लोकांक अशे कॅन्डिडेट दिवपाक जाय जांकां खरीच गोंया खातीर कळकळ आसा आनी जे मनीस फुटचे ना. म्हाजो प्रश्न आशिल्लो की ट्रस्ट डेफिसीट तुमी कशें फायट बॅक करतले. आतां फाल्यां म्हाजे कडेन समज कोणी काँग्रेसवालो आयलो आनी हांवें एज अ वोटर विचारलो तुका की सुनील तूं म्हाका सांगता की हेका वोट कर, पूण तूं कशें एश्युअर करता म्हाका की हो फाल्यां बीजेपीन वचचो ना. सो ह्या प्रश्नाक उत्तर कितें दितलें तुमी. पळय, आज हो तुजो जो प्रश्न आसा पळय, हो सारको तूंय गोंयकार आनी हो तुजो एक वोटरूय म्हणून एक जेन्युइन कन्सर्न आसतलो. हो आमचोय जेन्युइन कन्सर्न आसा की फाल्यां जेन्ना कॅन्डिडेट सिलेक्शन सुद्दां जें जातलें, देर इज अ प्रोसेस, दे वील गो थ्रू द प्रोसेस, दोज आर ऑल थिंग्स फॉर्मेलिटीज आनी लेट इट बी देर. बट हो प्रश्न फाल्यां प्रत्येक फावटी जेन्ना निर्माण जातलो, इट इज अ चॅलेंजींग क्वेश्चन आनी ऑल ऑफ अस हॅव टू सीट टुगेदर. नाव सुनील कॉटनकर अलोन कॅनॉट टेल यू की हो क्वेश्चन आयला आय वील गिव दीस, वी वील गिव दीस रिप्लाय म्हणून. कित्याक दीस इज नॉट अ प्रायवेट लिमिटेड कंपनी, दीस इज अ पॉलिटिकल पार्टी दॅट वी आर अ पार्ट ऑफ. जाल्यार हे प्रश्नाचें उत्तर इट इज अ व्हेरी जेन्युइन क्वेश्चन. वॉट वी आमकां स्वताक इंट्रोस्पेक्ट करचें पडटलें की हे गजालीचे आमी कितें आन्सर दितले काय म्हणून लोकांक. दीस इज अ टफ क्वेश्चन वीच वी वील हॅव टू आन्सर. आनी जेन्ना आमी हें उत्तर दितले तेन्ना वी हॅव टू एन्श्युअर की हे उत्तर लोकांक कन्विन्सिंग आसपाक जाय. हें मानता तुजें हांव. कित्याक जालें पळय, डिफेक्शन 2 फावटी जालें ही खरी गजाल. हांवें ना म्हणलें आमचे डिफेक्ट जावचेच ना म्हणलें जाल्यार हांव तुका पिशान काडटा. हांव तुका पिशान काडूंक शकना. कित्याक त्यो ज्यो थोड्यो गजाली घडल्यो विच वॉज बियॉन्ड अवर कंट्रोल. वी हॅव डन एवरीथींग टू प्रिवेंट दीस. आनी अशे लोक गेले जे लोकांचो तूं विचार सुद्दां करूंक शकना, जे सामके हातूंतले आसले, ते सडनली आमकां कळ्ळें की ते भितरल्यान खाकी चड्डी घालताले म्हणून. इट्स अ फॅक्ट. आनी आमी वी वील बी मोर दॅन हॅपी इफ समबडी. कित्याक आमची पॉलिटिकल पार्टी काँग्रेस पार्टी खूब जाण हांवें पळयल्या काँग्रेस पार्टीचेर कोणूय टिका टिप्पणी करता आनी आमी ते वेलकमूय करता.
आमी तांचे सजेशन एक्नॉलेजी करता. आमची BJP भशेन हिटलरशाहीची पार्टी न्हय, आमची नाझी पार्टी न्हय, जाका कोणूच कांय सांगूंक शकना. ते आपल्याक जाय ते करता, ते आपले डिसिजन तुजेर इम्प्लिमेंट करता. गोंयचे जनते कडल्यानूय जर आमकां कितें सजेशन्स येत, हाव वी कॅन प्रिव्हेंट दीस or how we have to act, how we can correct, definitely we will take all these things and suggestions म्हाका on एक सांग, consideration. why should any MLA be afraid of ED, for example? त्याने जर कांयच करना, टुमॉरो इफ आय टेल यू की हांव तुजेर ईडीचे रेड घालता म्हणून, विल यू बी अफ्रेड? ना पळय, तुका तेंच सांगलें न्हय, दीस इज पर्सन टू पर्सन, इंडिविज्युअल टू इंडिविज्युअल. तुकाय खबर आसा, इन लास्ट सो मेनी इयर वी हॅव बीन फायटींग BJP. तूं तें न्हील, आमकांय खूब फावटी त्रास करपाचो प्रयत्न जाल्या, धमक्यो आयल्या, वेगवेगळे प्रेशर टॅक्टीक जाले, थोड्यो तुका अनऑफिशियली तुका खबर आसतल्यो. बट सगळेच लोक भागवता म्हणून ना न्ही. म्हज्या सारको मनीस, आमची स्वताची काँग्रेसीची सत्ता आसतना हांव झगडला तेन्नाच्या टायमार, म्हजे दांतूय गेले 5, थोडे टाके पडल्या. आय हॅव केप्ट फायटींग फॉर द पीपल. आनी अशें न्हय, आज BJPन खूब कमी लोक आसतले जे स्वताच्या सरकाराक प्रश्न विचारूंक शकता आनी विचारचेय ना. जरी ऑल दो एकटे आसतना ते एक्नॉलेज करता चुकता म्हणून. आमी ओपनली विचारल्या तेन्ना. जाल्यार प्रत्येक मनीस सेम आसूंक शकना. आनी अशें आय एम प्राऊड टू से की आमचे काँग्रेस पार्टीन अशे कितलेशेच जाण आसा हू आर स्टँडींग फॉर्म. आज तूं आमचे 3 आमदार आसा ते पळय न्ही, तुका दिसता तांचेर प्रेशर ना, तांकां धमक्यो येना, तांकां थ्रेट्स येना, तांकां आयल्या. दे हॅव बीन प्रेशरायज, बट दे आर विथस्टँडींग ऑल दॅट प्रेशर एंड दे आर फायटींग अगेन्स्ट BJP. आनी तो अशे कितलेशेच लिडर्स आसा इन काँग्रेस पार्टी एंड देर आर पीपल हू हॅव जॉयन्ड. वन मोर थिंग, जेन्ना आमचे सरकार, जेन्ना तूं आतां प्रश्न येता की आमचे आमदार फुट्टले म्हणटा, जेन्ना आमी 2027 इलेक्शनान आमचें सरकार फॉर्म करता आनी फॉर्म करतले, तेन्ना आमदार फुटपाचो प्रश्नूच येना न्हय. खंयच्या आमदारांक जाय आसतलें की रुलींग पार्टी सोडून ऑपोजिशनान वचपाची. आनी तुवें आतां तो प्रश्न विचारला म्हणून हायपोथेटिकल तुजो क्वेश्चन तो की तुमचे आमदार फुटून वचत म्हणून ट्रस्ट डेफिसीट आसा, जाल्यार फाल्यां जर धरुया की 4 जर वचूंक सुद्दां सोदता फुटून, जाल्यार तांचे 8 जाण रेडी आसतले हांगा येवपाक, कित्याक तांकां सत्ते शिवार ते रावूंक शकना. आतां आमी तांकां घेवचे ना ती गजाल वेगळी, कित्याक वी आर इन प्रिंसिपल अगेन्स्ट डिफेक्शन्स. पण आमचे हाजेर निवडून येवन काँग्रेसीच्या हातून ते फाल्यां फुटून BJPन वचपाचो प्रश्नूच येना, कित्याक आमी गव्हर्मेंट फॉर्म करतले आनी रुलींग पार्टी सोडून ऑपोजिशन पार्टीन वचपाक कोण मूर्ख ना. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. आय एम आस्किंग दीस क्वेश्चन कारण एक टोन सेट करपा खातीर इलेक्शनाचो. एवरी टायम आमी पळयला, नॉट एवरी टायम बट एटलिस्ट इन 2017 आमी पळयलें की कोण चीफ मिनिस्टर जावचो. ही तुमची सेकंड चॅलेंज आसा. एक चॅलेंज आसा ट्रस्ट डेफिसीट. सेकंड चॅलेंज आसता तुमची की जेन्ना निवडून येता आनी आमचे कडेन मेजॉरिटी आसा तेन्ना कोण चीफ मिनिस्टर जावचो हें डिसायड करपाक न शिकिल्ल्या कारणान दुसरो पक्ष खंयच्या तरी दुसऱ्या पक्षांक घेता, इंडिपेंडंटांक घेता, एलायजांक घेता आनी आपलो गव्हर्मेंट फॉर्म करता. आतां फाल्यां ही सिच्युएशन आयली, ओके, जाल्यार तुमी कितें करतले? ताचो पयलींच तुमी एक डिसायड करून दवरतले की बाबा हें सिच्युएशन जाल्यार दीस इज अ वे आवट. प्लॅन हो प्लॅन आसतलो, प्लॅन बी हो आसतलो आमचो. असो पळय कितें आसता, मुख्यमंत्री कोण आसचो हें डिसायड करपाचो जो प्रायमरी रायट आसता तो आसता निवडून आयिल्ल्या आमदारांचो. फाल्यां आमच्या पार्टीचे जे आमदार निवडून येतले ते दे वील डिसायड हू इज देअर चीफ मिनिस्टेरियल कॅन्डिडेट्स अमॉंग्स देम. देन दॅट डिसिजन वील गो बिफोर द पार्टी हायकमांड एंड देन इट वील बी अनाउन्स्ड or whatever it is. There is a procedure for that. आता as far as that challenge is concerned, definitely there is the challenge and that will be a challenge. We are in a political party. फाल्यां इट इज नॅचरल की एका परस चड इंडिविज्युअल्स ऑर आमदारांक निवडून आयिल्ली सत्ता फॉर्म जाता, आपूण मुख्यमंत्री जावपाची इच्छा जावप ही नॅचरल आनी हें आसतलेंच. ती चॅलेंज जेन्ना त्या टायमार येतली त्या टायमार वी हॅव टू फायंड अ सोल्युशन टू दॅट एंड वी वील डेफिनेटली फायंड अ आयडियली कारण आतां पळय तूं आनी ही जर तूं चॅलेंज पळोवशीत जाल्यार ही चॅलेंज आज म्हाका दिसता काँग्रेसी परस चड BJPन आसा. कित्याक BJPन आज खूब मुख्यमंत्री जाल्या. BJPन आज खातें म्हणल्यार खातें तांचें तें खातें कळ्ळें तुका. पण ती जी एक एक खातीं आसा ती एक एक बारीक राज्यां कशीं जाला. TCP आनी हेल्थ म्हणटा तें सेपरेट राज्य आहा, ताजो एक सेपरेट राजा आहा, ताका स्टाफ सिलेक्शन कमिशन लागना, ताजी एडवर्टायजी सेपरेट वता आनी खंयची डिपार्टमेंटां वेगळीं आसा. कळ्ळें तुका. ती हो प्रश्न तांचे पार्टेन आसा आनी हो प्रश्न फाल्यां प्रत्येक पार्टेन आसतलो.
But that I is not think a they are matter of more concern. organized. That is not a matter of concern. Now, what is important over here is that we should get Majority. क्लियर मेजॉरिटी. आनी ही जबाबदारी आमच्या परस चड गोंयकाराची आसा. गोंयकारान आमकां मतां बितां डिवायड करनासतना क्लियर मॅन्डेट दिवपाक जाय, सो दॅट वी आर इन अ क्लियर पोजिशन टू फॉर्म द गव्हर्मेंट. नाल्यार तुका ते खबर उरता कितें करता ते. आतां इलेक्शन कमिशनाक जर ते मॅनेज करता, इलेक्शन कमिशनाचो जर चीफ इलेक्शन कमिशनर तांचो हातूंतलो पोपट जाला पिंजऱ्यांतलो, जाल्यार आनी कोण हाजेकून आनी दुर्दैव कांय ना. हे सगळे कठीण परिस्थितीन काँग्रेस पार्टी, आमचो लिडर राहुल गांधी आज झगडटा, लोकांचे विशय काडटा, आनी इट इज क्लियर वेर द थिंग्स आर गोईंग, हाव इट इज हेडिंग. एक टायम आसलो बीजेपीचो ग्राफ वयर आयिल्लो, तो आतां तांचो सकयल पडपाक लागला. नॅशनल लेवलाचेरूय तांचो पडपाक लागला. गोंयांत तर तांचो ऑलरेडी पडला. दे आर जस्ट सर्वायवींग, मिन्स देअर फ्लायट इज फ्लायींग ऑन फ्युम्स. ती केन्नाय क्रॅश जावंक शकता, हें तांकांय खबर आसा. डू यू थिंक विमन्स रिजर्वेशन बिलाचेर जे सध्या कॅम्पेन चल्ला ना, ताजे कोण कितें ते आय एम नॉट गोईंग इन टू दॅट बिकॉज दॅट कूड बी अनदर डिस्कशन. हय, ताजो तुमकां अफेक्ट जातलो? वुमन वीच मेक्स फॉर 50% ऑफ वोटर्स, विल दे बी कन्विन्स्ड विथ BJP's कॅम्पेन की तुमी तांकां रिप्रेझेंटेशन दिवना, सो काँग्रेस इज अ एंटी विमन पार्टी? पळय, काँग्रेस आज वुमन रिजर्वेशनाचो इशूच ना. पयलें म्हणल्यार हें पयलीं समजून घे. आज इशू आसलो डिलिमिटेशन बिलाचो. तूं आज कोण हो इंटरव्यू पळयता ते प्रत्येक मनशांनी, स्पेशली जे BJPचे महिला मोर्चाची आज तांच्यांनी जो प्रोटेस्ट काडलेलो, तांच्या खातीर हांव क्लियरली सांगपाक सोदतां, सगळ्यां कडेन तुमचे कडेन मोबायल आसा, मोबायलान गुगल आसतलें ऑर आनी कसली सर्च इंजीन आसतली, इंटरनेटाचेर अवेलेबल आसा, ना लायब्ररीन वचा, न्यूजपेपर आसा, कोण वळखीचे शिक्षीत लोक आहा तांकां विचारा. 2023 वुमन रिजर्वेशन बिल ऑलरेडी पास जाला. आमचे काँग्रेस पार्टीन, त्याच प्रमाणे बाकीच्यो ज्यो अलायन्स पार्टीज आसल्यो ऑपोजिशनाच्यो, तेन्ना सरकारा कडेन डिमांड केल्लो की 2024ची लोकसभा आनी ताचे बरोबर जी स्टेट इलेक्शन जाल्लीं तेन्नाच इम्प्लिमेंट कर म्हणून तें वुमन रिजर्वेशन बिल. BJPन केलें ना. विदीन द एक्झिस्टिंग विदाउट इन्क्रीजिंग. जाल्यार आज तांच्यांनी कितें केलां, ते जे 543 सिटां आसा ती वाडोवन 800 आनी कितली सिटां करूंक सोदता. आनी जर BJPचे इंटेन्शन्स खरें आसलें, वुमन रिजर्वेशन आनी बायलांक एक रिप्रेझेंटेशन दिवपाचें आसलें, प्रतिनिधित्व जर बायलांक तांकां दिवपाचें आसलें, जाल्यार आसा ते 543 सिटांनी तुमी करा मरे. आमी तेंच सांगता इतले वर्सां. वदळ आमचे प्रेस कॉन्फरन्साक लेटरूय दाखयलां. आमची लिडर सोनिया गांधीन लेटर केल्लें आसलें, राहुल गांधीन केल्लें आसलें लेटर. आनी आज BJPन कडेन 3 आमदार आसा. ती कितें कॅडराचे आनी कार्यकर्ता न्हय आमदार, ती फॅमिलीचे आमदार. तांचे भितरले एकट्याकूय मिनिस्टर करूंक ना मरे ह्या सरकारान. दुसरी म्हणल्यार तांचे कडेन आज 40 सिटां आसा गोंयांत, तुमी दिया मरे 33% टिकेटी बायलांक. सांगता तुका, तुमी कितले फावटी BJPन गोंयांत BJPचे अध्यक्ष महिला जाली, BJPचो राष्ट्रीय अध्यक्ष कितले फावटी महिला जाली, BJPचो खंयचो प्रायम मिनिस्टर महिला जाली, काँग्रेसीची सोनिया गांधी आमची नॅशनल प्रेसिडेंट जाली, 1925 सरोजिनी नायडू नॅशनल प्रेसिडेंट जाली काँग्रेस पार्टीची, गोंयांत सुलोचना काटकर प्रेसिडेंट जावन गेली काँग्रेसीची, देशांत इंदिरा गांधी पंतप्रधान जावन गेली. BJPन केन्नाच महिलांक करूंक ना, कित्याक करूंक ना. आनी निर्मला सावंत डेफिनेटली जाली. जाल्यार ही करूंक ना ती सोड. आज लेटस्ट म्हणल्यार जो मोर्चा घेवन भोंवताली तातूंत जी फुडें आसली सुवर्णा तेंडुलकर, तिका कॅन्डिडेट टिकेटूय दिवंक ना मरे निमाणी. आनी तुमी कसले वुमन्स एम्पावरमेंटाचे उलयता? तांणी विमनाक टिकेट दिल्ली. ना सांगता हांव, तांच्यांनी कोणाकूय हांव तुका सांगता. सो वुमन एम्पावरमेंट आनी एन्टायटल्ड एम्पावरमेंट हाजेर संशोधन खरें BJPच्या महिलांनी करपाची गरज आसा पयलीं म्हणल्यार. सो माय क्वेश्चन आनी क्वेश्चन इज व्हेरी सिंपल आनी आन्सर टू दॅट इज मोर सिंपल की BJP इज ट्रायंग टू डायवर्ट द एंटायर इशू. विल आर यू अफ्रेड की ह्या कॅम्पेनीक लागून विमन विल गो इन फेवर ऑफ BJP? इज माय क्वेश्चन. डेफिनेटली नॉट, बिकॉज BJP इज पॅनिक्ड. BJP हॅज गॉन इन टू पॅनिक मोड, लुकिंग एट द डावनफॉल. पळय ते डोनाल्ड ट्रम्प नरेंद्र मोदीक ब्लॅकमेल करता. ही इज ऑन रिकॉर्ड सेईंग की आय डोंट वॉन्ट टू फिनिश हिज पॉलिटिकल करियर. थंय एप्स्टीन फायल आहा, तातूंत ताचें नांव आयलां. अदानी फायल्स ऑलरेडी USAक आहा. इज चार्ज ऑन अ सिरियस करप्शन चार्जीस हिज कंपनी. ह्याची सगळें लिंक मोदी कडेन आहा. ते BJPचो डावनफॉल जाल्ले कारणान तें डायवर्ट करपा खातीर तांच्यांनी नांव दिलें ताका वुमन रिजर्वेशन बिल. तूं दाखय न्ही, रिकॉर्ड चॅक कर न्हय. तूं म्हाका सांग, वुमन रिजर्वेशन बिल 2023 पास जाला काय पास जावंक ना? जाला मरे पास. मागीर आतां काँग्रेस अपोज करपाची खंय? पास जाल्ले बिल म्हणून अपोज करूंक मेळटा? ओके, सो माय क्वेश्चन इज व्हेरी सिंपल, बट that की whether it will be a not dent in at your votes all, or not. not at all. BJP is fooling the people today. आयची जनता ही एक्सेस टू द इन्फॉर्मेशन आहा जनतेक, जावं तुमचे असले व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मिडियाचे माध्यमांच्यान
प्रिंट मिडिया खूब पयलीं पासून आसली, ताजो आसलोच, पण आज चड हँडी जाल्ले कारणान व्हिडिओ इलेक्ट्रॉनीक मिडिया आसा, सोशल मिडिया आसा, आज सगळ्यांक सगळें खबर आहा. फॉर क्लिक ऑफ अ बटन तुका इन्फॉर्मेशन मेळटा. जाल्यार तें आज जे नॅरेटिव्ह क्रिएट करता की कॅन काँग्रेस पार्टी बी एंटी वुमन, ओके, इज दॅट इवन अ लॉजीक? हें पटूंक तरी जाय कोणाक तरी गजाली. ती हे गजाल बीजेपीची चलपाची ना. दिस इज गोइंग टू बॅकफायर ऑन बीजेपी. on this I think we'll have another debate because we'll have to have someone from BJP to Sure, defend. Back to फोंडा इलेक्शन, तितून एक टेक आसा तितून म्हणटा की BJP sabotaged हे, पूण अनदर टेक अवे फ्रॉम फोंडा बाय इलेक्शन इज ऑल्सो दॅट की काँग्रेसी खातीर कांय मतदारसंघांनी, आय एम गोईंग बॅक टू माय अर्लियर क्वेश्चन, कॅन्डिडेट ना. म्हणजे आतां केतन भाटीकर, यू हॅड टू गेट हिम एट द लास्ट मिनीट अँड गिव हिम द तिकेट. पळय कितें आसता, राजकारण आनी पॉलिटिक्स इज अबाउट परम्युटेशन एंड कॉम्बिनेशन. अल्टिमेटली देर वर सम परम्युटेशन्स एंड कॉम्बिनेशन विच वॉज गोईंग ऑन, विच आय कॅनॉट टेल यू ओवर हियर बिकॉज इट इज पार्ट ऑफ अ इनर पॉलिटिकल थिंग दॅट वॉज गोईंग ऑन. आनी एज अ पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसिजन वॉज रिच्ड एट, सांगपाचें म्हणल्यार. आनी तुवें पळोवपाक जाय की आमचो जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आसा जाल्लो राजेश वेरेकर, तो फाटलो कॅन्डिडेट आसलो. तो कितें चड मतांनी पडून नासलो, 5-5.5 मतांनी गेल्लो फाटल्या इलेक्शनाक. जाल्यार दॅट इज वॉट इज टू बी एप्रिशिएटेड इज दॅट ही ऑल्सो वर्क व्हेरी सिरियसली फॉर द पार्टी. आनी कोण आसलेलो रिबेलियन जातलें आसलें, वयल्यान आमी ऑपोजिशनान ना, रुलिंगान तरी आसल्यार इजिली रिबेलियन जायना कित्याक आउट ऑफ प्रेशर, पण दे ऑल्सो वर्कड फॉर द कॅन्डिडेट. इज ऑन टिकेट की बाबा जर तुमचे कडेन इतलो बलाढ्य उमेदवार आसा राजेश वेरेकर, जाल्यार वाय यू हॅड टू टेक समवन एल्स फ्रॉम. तुका तेंच सांगलें हांवें की एकदां पॉलिटिकल सिट्युएशन रिक्वायर आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन्स. सो समटायम यू हॅव टू टेक द हार्ड पील, समटायम यू हॅव टू टेक द लार्जर कन्सेन्सस. सो दॅट वॉज ऑल डिस्कस्ड. Everybody was taken into confidence and that decision was taken. Because you have to understand one thing की तें जावन कितें Rajesh has not rebelled न्ही. So you understand, just try to read between the lines. ओके, नाव अगेन इन द फायनल थिंग, सेंट फ्रांसीस झेवियर यांचेर जी कॉन्ट्रोवर्सी जाली ताजेर वेगवेगळे पुलीस कंप्लेन्स जाली आनी ताजेर FIRय जाली. अँड वॉट ही सेड वॉज एक्चुअली कंडेमेबल. यू कॅन नॉट से एनीथिंग लायक दीस टू अ सेंट. पूण सरकार कितें म्हणटा, आय एम जस्ट पुटींग अप गव्हर्मेंट्स पर्स्पेक्टीव. ते म्हणटा की आमी कितें करूं शकता, कोणूय आयले आनी उलयलें जाल्यार. सरकार जर आज गोंयान जें सेंट फ्रांसीस झेवियराचेर ताका गोंयचो सायब म्हणटा आनी तो म्हाका दिसता क्रिस्तांव कम्युनिटीनूच एक संत म्हणून पळयना, जाल्यार ऑल अक्रॉस रिलिजन्स, कटींग अक्रॉस द रिलिजियस लायन ताका एक संत म्हणून पळयता. ताका जर येवन एक पब्लीक फंक्शनाक, जे पब्लीक फंक्शनाक एक कॅबिनेट मिनिस्टर आसा आनी 2 रुलींग पार्टीचे आमदार आसा, तांचे प्रेजेन्सान एक कोण तरी उत्तर प्रदेशचो काय हरियाणाचो काय खंयचो तो येता, खट्टर काय गट्टर कोण तो, आनी तो जर ताका एब्यूज करता, जाल्यार आनी जर सरकार जर म्हणटा की आमी कांय करूंक शकना, पळय हीच दुर्दशा सरकाराची न्ही. ही सरकाराची मानसीक दुर्दशा, ही सरकाराची फंक्शनल दुर्दशा. काय करू शकना म्हटलें. काल जेन्ना आमचे डेलिगेशन DGP कडेन गेले, म्हणल्यार पार्टीचे आमचे डेलिगेशन, पार्टीचे लिडर्स असले, आमदार असले, लिडर ऑफ ऑपोजिशन असले, MP असले, तेन्ना हांवें सुद्दां DGPक एक सादो प्रश्न विचारलो. हो खट्टर म्हणटा गौतम खट्टर, ताजो इंस्टाग्रामाचेर जी पेज आसा, ताणें 25 सप्टेंबर 2025 एक असो सारको कॉन्ट्रोवर्शियल व्हिडिओ घाल्लो मदर टेरेसाचेर. मदर टेरेसा इज रिवर्ड एज अ सेंट, नॉट जस्ट इन इंडिया बट ऑल ओवर द वर्ल्ड. मागीर 29 ऑक्टोबर 2025 ताजो दुसरो व्हिडिओ आसा घाल्लो ऑन सेंट फ्रांसीस झेवियर. असलो बॅकग्रावंडाचो मनीस जेन्ना गोंयान येता आनी पब्लीक फंक्शन अटेंड करता, थंय मंत्री आसा, मंत्र्याक सेक्युरिटी आसता, रुलींग पार्टीचे आमदार आसा तांकां सेक्युरिटी आसता, लोक जमा जाल्ले कारणान रिलिजियस फंक्शन आसलेल्यान एडिशनल सेक्युरिटी आसता, आनी तो थंय स्टेजीचेर इन्फ्लेमेटरी स्टेटमेंट करता आनी पुलीस ताका थंयच्यान वचपाक दिता. हो फेलियर ऑफ पुलीस मेकॅनिझम, दीस इज अ फेलियर ऑफ लॉ एंड ऑर्डर आनी इट इज अ फेलियर ऑफ इंटेलिजन्स. कित्याक ताका येवचे पयलींच तो प्रोफायल जावपाक जाय आसलो, कित्याक कळटा न्हय कोण गेस्ट आसा, कोण वक्ते आसा, ही इन्विटेशन, ताजी इन्विटेशन्स आसता, ताजे बॅनर आसता, पोस्टर आसता, एडवर्टायझींग आसता. वॉट वॉज द पुलीस डुईंग? जसो मुतालिकाक बॅन केला तसो हे मनशाचो प्रोफायलींग करून हाका बॅन करूंक जाय आसलो येवचे पयलीं. आनी तूं जर हाजे फाटली जर स्टोरी पळोवशीत जाल्यार इट इज नॉट जस्ट अबाउट तो गौतम खट्टर.
हो सारको सिस्टमॅटिकली प्लॅन डिझायन ऑफ BJP एंड RSS वीच आज गोंयांत तुका सांगलेल्या प्रमाणे BJPचे आनी RSSचे जे सरकार आसा म्हणजे RSS इज देअर विचारधारा आनी BJP इज देअर गव्हर्मेंट पार्टी पॉलिटिकल पार्टी जाल्यार जें सरकार आसा तें आज प्रत्येक गजालीन फेल जाला. तें पब्लीक एडमिनिस्ट्रेशनान फेल जाला, तें पुलिसिंगान फेल जाला, करप्शनाच्या बाबतींत टोटल एक्सपोज जाला, लोकांक बारीक बेजीक फेसिलिटीजांक ते फेल जाला. मोर ओवर कमींग टू ड्रग्स सर्रास फेल जाला. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे युथांक लागता त्यो गजाली ते फेल जाला. प्रॉस्टिट्युशन पयर तो व्हिडिओ एक कलंगूटच्या सायडीचो आयलो ओपनली सॉलिसिटींग तें फेल जाला. वयल्यान कोणें व्हिडिओ घालो ताजेर केस केली रेजिस्टर केली. जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली लिपोवपाक आनी आज गोंयचे BJP जे डायरेक्शनान गोंय व्हरता ते बँकॉक जनता पार्टी जाल्या. हय BJP तांचें नांव चेंज करून आतां बँकॉक जनता पार्टी दवरपाचें उरलां आनी तें जाता हें तांच्यांनी सेन्स केल्ल्या कारणान डायवर्ट करपाक तांच्यांनी असले एलिमेंटांक हाडल्या. आतां हें तुका हांव कित्याक सांगता, हो गौतम खट्टर हो एकूच एपिसोड नासलो आयसोलेटेड. एकाच दिसा 2 फंक्शनां जाता. एक सावथ गोवा जाता वास्को, एक कंपालाचेर जाता. बरोबर एका दिसा फरकान ती हय, सॅटर्डे आनी अरे संडे. एक दिसाच्या फरकान दोनूय दिसा 2 वक्ते सेंट फ्रांसीस झेवियराचेर सिरियस टिप्पणी करता. हें ऑटोमॅटीक घडलें, ऑर्गेनिकली घडलें, जावंक शकना न्ही. हें घडोवन हाडलां. हें घडोवन कित्याक हाडलां, कित्याक BJPक धार्मीक तेड निर्माण करपाचो आसलो ह्या सगळ्या हातूंच्यान आनी एक पोलरायझेशन करपाचें आसलें म्हणजे हिंदू कॅथलिकां मदीं पेटोवपाचें आसलें. पण गोंयचो जर तूं इतिहास पळोवशीत गोंयांत केन्नाच धर्मा वयल्यान जाती वयल्यान लोक पॉलिटिकली झगडूंक ना आनी जे पॉलिटिकल पार्टीन तें करपाक ट्राय केलां ते काबार जाल्या. कित्याक गोंय आनी गोंयकारांची मानसिकता ही उत्तर प्रदेश, हरियाणा, गुरगांव, बिहाराची मानसिकता न्हय. आमची मानसिकता डिफरंट. आमी मागीर राजकारण कितेंय करूं, गोंय फुटाफुटीक फामाद आसूं, पण जेन्ना धर्मा आनी जाती वयल्यान पेटोवपाचे प्रयत्न जाता तेन्ना गोंय रिजेक्ट करता ह्यो गजाली आनी हे फावट गोंय रिजेक्ट करतले. आनी सगळ्यान सरप्रायझींग म्हणल्यार तो पणजे जो प्रोग्राम जालो शॉकिंगली इट इज अ गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड प्रोग्राम ऑफ डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन एंड पब्लिसिटी टॅक्स पेयराचे हातूंनी. आनी तो कोण आठाणे म्हणून कोण आयिल्लो, कोण तो आठल्ले, कोण तो आठल्ले का आठाणे कोण तो, मात तरी बुद्धी आठाणेची म्हणून कळटाली, तो उलयला ताजे वयल्यान. तो ते सेंट फ्रांसीस झेवियराक अब्यूज करता. हांव कितें म्हणटा पळय, हांवूय हिंदू, तूं हिंदू, बरोबर. आय प्रॅक्टीस हिंदुइजम, यू ऑल्सो प्रॅक्टीस हिंदुइजम. एब्सोल्युटली. तूं चवथ करता मरे घरा, दिवाळी करता मरे, तुळशी लग्न करता मरे, आमी करता सगळे गजाली. तूं शुक्रारा मशिदीन वता नमाज पडपाक ना, तूं आयतारा चर्चीन वता मिसाक वचना. हांवूय शुक्रारा मशिदीन वचना, हांवूय आयतारा मिसाक वचना. पण आय बिलीव इन वन थिंग, ऑल्दो आय एम अ हिंदू एंड आय प्रॅक्टीस हिंदुइजम, आय हॅव फेथ इन माय रिलिजन, आय बिलीव इन योर रायट टू प्रॅक्टीस the religion of your choice, to have a faith and belief of your choice, and to protect that right of yours is my duty as a citizen of this country. हांव ना मानू तुजें रिलिजन, हांव म्हजें रिलिजन फॉलो करूं, पण तुवें खंयचो धर्म पाळप आनी तुवें खंयचे धर्माक प्रॅक्टीस करप, खंयचें रिलिजन, हो तुजो रायट कॉन्स्टिट्युशनल आनी तुजो तो रायट प्रोटेक्ट करपाची जबाबदारी म्हजी एज युअर को सिटीजन. आनी तो आठल्ले म्हणटा तो, हांव म्हणटा आमचे हिंदू धर्माचे फंक्शनां न्ही भगवान परशुरामाचें, तूं बऱ्यो गजाली उलय मरे. भगवान परशुराम विष्णूचो 10वो अवतार, बरोबर. ताजे तूं बरे गजाली आमचे युथांक सांग, भुरग्यांक सांग, लोकांक सांग, आपल्या धर्मा बद्दल पॉझिटीव उलय. दुसऱ्या धर्माचेर नेगेटीव उलोवपाची तुका कितें गरज आसा. दुसऱ्या धर्माचे धर्मगुरू वयल्यान कित्याक हो आठल्ले म्हणटा ताका तुका बुद्धी तरी आठाणेची हांवें कित्याक म्हणली, कित्याक आमचो हिंदू धर्माचो जो बेजीस आसा कितें आसा, वेदास, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. जाल्यार ऋग्वेदान क्लियरली मेन्शन केला एकम सत विप्रहा बहुधा वदंती. म्हणल्यार कितें, ताजो मिनींग कितें, ताजो मिनींग इज व्हेरी सिंपल की ट्रूथ इज वन. सत्य म्हणटा तें एकूच आसा. ते मागीर वेगवेगळे धर्मगुरू वेगवेगळे तरेन सांगू, पण सत्य एकूच आसा. इन शॉर्ट देव एकूच आसा. हें तो आठल्ले विसरलो. दुसऱ्या धर्माचेर उलोवन तूं हिंदू धर्म व्हडलो वयर काडना, तूं वयल्यान हिंदू धर्म सकयल उडयता.
दुसरी गजाल तो विसरलो, तुका मुद्दम सांगन दिसता की विष्णूचे 10व्या अवताराचे निमतान जे ताणें थंय इन्फ्लेमेटरी स्पीच केली, तो विष्णूचो सगळ्यात म्हत्वाचो अवतार 8वो अवतार भगवान कृष्णान भगवद्गीतेन कितें सांगलां तें विसरलो, तुका वाचून दाखयता हांव. ये यथा मा प्रपद्यन्ते तात्सथैव भजाम्यहम मम वर्मानुवर्तने मनुष्या पार्थ सर्वश. हाजो अर्थ कितें आहा मराठीन? हे पार्था, जो ज्या प्रकारे मला भजतो म्हळ्यार पूजा करतो, मी त्याला त्याच प्रकारे फळ देतो. सर्व लोक कोणत्याही मार्गाने आले तरी ते शेवटी माझ्याच मार्गावर चालतात. हाजो अर्थ सादो जाता. खंयच्याय धर्माचो मनीस कसोय आपल्या देवाक पावूं, तो निमाणें एकूच देव आसता आनी ताका पावता. हो भगवान कृष्णान सांगलेलें हें भगवद्गीतेन आसा, जाल्यार हो आठण्याचे बुद्धीचो हें विसरलो? हें तुका खबर नासलें? कसलें तुमी विश घोळयता? आज हिंदू धर्म आमचो कितें शिकयता? टॉलरन्स शिकयता, एक्सेप्टन्स शिकयता, इन्क्लुझिव्हनेस शिकयता. हें शिकयना, हेट्रेड शिकयना दुसऱ्या धर्मा बद्दल. मागीर पुढे जाल्यार सगळ्यांनी हें- कंडेम केलो ते इन्सिडेंट. केन्ना कंडेम केलो? नेक्स्ट डे कोणे नेक्स्ट डे कंडेम करचो पडटा? हें हांकां सगळें कळटा मरे हरशीं, हें फोनारूच आसता मरे. अरे जेन्ना BJPचे जेन्ना प्रेशर आयलो तेन्ना कंडेम कित्याक? तांकां कळ्ळें गोंयचे लोक हे एक्सेप्ट करचे ना म्हणून. आनी जेन्ना हे पवित्र भगवान परशुरामाचे थंय प्रोग्राम करताले आनी व्हडले व्हडले आपूण हिंदू धर्मा बद्दल उलयताले, तांच्यांनी फाट करून पळोवंक जाय आसली मरे. मांडवीन जे कजिनो आहा भितर नागडो नाच कसलो चलता तो? चलना थंय? चलता काय चलना भितर? ना, इट्स अ फॅक्ट. आय हॅव नेवर बीन इनसाइड. You check their advertises, no? Is that what is happening? Is part of our culture? सो यू म्हणटा Is it part की ऑब्जेक्शन हाडपाचें. 100%. ताका स्वताक लज दिसूंक जाय आसली फाट करतकूच पळयतात. सो तूं म्हणटा की तो इश्यू जावपाक जाय. तुका सांगपाचें म्हणल्यार हे लोक मरे हिपोक्रायट्स आनी तांकां हिंदू धर्माचो ठेको कोणेच दिवंक ना. तुका त्याच खातीर विचारलें न्हय, तुवें वचना न्हय. आमी दोगूय हिंदू, पण आमी दुसऱ्या धर्माक अब्यूज करून हिंदू आतां जायना न्हय. आमी आमचो धर्माचें बरें उलोवया मरे. आमी आमच्या देवाक पांयां पडुया आनी दुसऱ्याक प्रोटेक्ट करुया जो आपलो फेथ पाळूंक सोदता, जो आपलो सो धर्म यू मीन practice टू से करूंक दिस इज सोदता. सिनिस्टर डिझायन. This is a sinister design what is being done by RSS and BJP to create a communal disharmony in the state to gain political mileage. BJP and RSS time and again have been trying to weaponize Hinduism and to capitalize on that. ते धर्मांक एक शस्त्र म्हणून वापरपाक सोदता आनी ते शस्त्र स्वरक्षणा खातीर न्हय, तें शस्त्र ते स्वार्था खातीर वापरपाक सोदता. कित्याक तूं मुद्दम पळय, हजारांनी वर्सां 3000 वर्सां कितली तरी मुघल आसले हांगा, बरोबर? इंडियेक राज्य आसले. 500 वर्सां गोंयान पोर्तुगीज आसले, 150 वर्सां ब्रिटीश आसले. तरी तूं आनी हांव हिंदू उरले मरे. आमी कित्याक जमना मुघल? पण BJPच जेन्ना सत्तेर आसता सेंटराक आनी गोंयान, तेन्नाच हिंदू धर्म धोक्यान कित्याक येता? ओके, सो हाजी उत्तरां कितें जाता? पळय. आयचे हांव तुका हो सिरियस क्वेश्चन आज तुवें जेन्ना, कित्याक काल जी गजाल घडली, एक गोंयकार म्हणून म्हाका खूब वायट दिसलें. आनी हो तुका हांव डिटेलान कित्याक ह्या गजालीचेर उलयलो, कित्याक एक एग्जाम्पल दिवपाचें म्हणल्यार आजचे यूथ, आयचे युवा आनी जनरल गोंयचे पब्लिकान एक विचार करपाची गरज आसा. आज प्रॉब्लेम कितें जाला? रोमांक कितें करलें तेन्ना? रोमांक जाणा मरे तूं? राजा आसलो सिजर, लूटमार चल्लेली, ते फोलगां मारताले, जनता त्रस्त आसली, तांच्यांनी त्यो गेम्स चालू केल्यो. गेम्स पळोवप, एंटरटेनमेंट, मजा, फेस्टिवल. हांगा कशी फेस्टिवलां चालू आसता, आज KGF फेस्टिवल, फाल्यां वायन फेस्टिवल, परवां आनी कसलें. आमी वता तसले फेस्टिवल केन्नाय पळोवपाक. पण सांगता तुका मजा, एंटरटेनमेंट, डिसभर एंटरटेनमेंट. सो सामान्य जनतेची विचार करपाची क्षमता, सामान्य जनतेचो आनी युवांचो प्रश्न करपाची क्षमता काबार करून उडयता. मागीर ते अभंग रिपोस्ट, नाचता, यूथ नाचता, बायलां नाचता ताजेर. अरे प्रश्न विचारा मरे सरकाराक. सिलिंडर खंय गेले 12, जॉब खंय गेले, भ्रश्टाचार खंय पावलो, कॉस्ट ऑफ लिव्हिंग खंय पावले, ते प्रश्न कोण विचारपाक पावना. तांकां हातून बिजी दवरल्या. आनी एक एग्जाम्पल तुका दिवपाचें म्हणल्यार लास्ट एग्जाम्पल दिता हे गजालीन, हे धर्माचें हें जें स्प्रेड करता विश, तातूंत मेंटीस म्हणून आसता एक जीव. मेंटीस म्हणल्यार कोण? मेंटीस म्हणल्यार जाणा तूं कोण तो? ग्रास होपर, देवाचो घोडो म्हणटा पळय आमी. देवाचो घोडो, देवाचो घोड्याक मेंटीस म्हणटा. ताचे भितर एक किडो घुसता. त्या किड्याक म्हणटा हॉर्स हेअर वर्म. यू कॅन चॅक. हांव कितें सांगता तें जे कोण आज लोक इंटरव्यू पळयता
तांच्यांनी हांव कितें सांगता तें चॅक करचें, रॉंग आसल्यार म्हाका फोन करून सांगचें हांव रॉंग आमी आसा मागीर रुपेशाक करून सांगचें. पळयता. तो मेंटीस म्हणून तो किडो, देवाचो घोडो म्हणून जो आसता, मेंटीस म्हणटा, ताजे भितर तो हॉर्स हेअर वर्म म्हणून घुसता. तो असो घुसता पॅरासायट आनी निमाणें ताच्या ब्रेना कडेन पावता, मेंटिसाच्या म्हणल्यार त्या देवाच्या घोड्याच्या ब्रेना कडेन पावता हॉर्स हेअर वर्म किडो तो, आनी ताचो ब्रेन खाता आनी ताका ब्रेनाक असो कंट्रोल करता की निमाणो तो देवाचो घोडो उदकान उडी मारता. उदकान उडी मारल्या बरोबर कितें जाता, तो नुस्तें काय न्हय, तो मरता देवाचो घोडो. मागीर तो हॉर्स हेअर वर्म ताच्या पोटांतल्यान भायर सरता आनी रिप्रोड्यूस करता आनी फर्दर परत मागीर इन्फेस्टेशन करता, दुसरें आसा. तशी आज ही हेट्रेड डिविजीव जी विचारधारा RSS आनी BJP आज हे युवा जावं जनरल पब्लीक जे सामान्य लोक आसा तांचे तकलेन घालता, हो किडो कसो घुसता आनी तांकां ते झोंबीक कंट्रोल करूंक सोदता. कळ्ळें तुका? निमाणो तांचो अंत करताले ते. कित्याक जेन्ना जेन्ना जनता सरकाराक प्रश्न विचारचे सोडून ऑपोजिशनाक प्रश्न विचारपाक लागता, सरकाराक हाजेर धरचे सांडून ऑपोजिशनाक धारेर धरपाक लागता, तेन्ना तेन्ना तांचो मारक जनतेकूच पडटा. अजून आय डोंट थिंक सरकार जनता ओपोजिशनाक सध्या तरी प्रश्न विचारता. हांव आमकां केल्या म्हणणार, हांव तुका सांगता आनी करचेय बी ऑपोजिशनाकूय प्रश्न करूंक जाय. आमचेरूय जबाबदारी आसा, लोकांचे प्रश्न घेवन लोकांची एस्पिरेशन फुलफील करपाची आमची जबाबदारी आसा. Okay, वी ऑल्सो कॅनॉट फेल. So in the ऑपोजिशन election प्लेज अ year, इक्वल रोल in इन the द गव्हर्नन्स. election year, Congress is all set to form the next government. येस. आणि सगळे एकठांय आसा, इन फायटिंग्स आर नॉट हॅपनिंग. सगळे जाण एकीक कडेन आसा, एकी कडेन वता काय वचना ती वेगळी गजाल, कारण ताका लग्नाच्या आमंत्रणांनी साखर भात खावपाक आपून आशिल्लो. एंड फुडल्या फावटी सरकार घडयता आसतना अलायन्स पार्टनर आसतले काय नासतले हे नंतर पळयता. सध्या तरी दे आर इन्क्लायन टुवर्ड्स हॅविंग अ लार्जर अलायन्स. हांव इतलेंच सांगता, हांव तुका कसले आंकडे सांगिना. ते अबकी बार 400 पार करून कशें नाकयां पडल्या BJP ते तुवें पळयलां, आनी हांव अबकी बार इतले पार करना. हांव इतलेंच सांगता, अबकी बार काँग्रेस सरकार, अबकी बार काँग्रेस सरकार. इतलेंच सांगता. देव बरें करूं तूं वेळ दिलो म्हणून. आनी खुबशें ज्ञान जें आमकां सद्या थोडो पार्ट आमी कट करून दवरुया, कारण खुबश्यो गजाली ज्ञानाच्यो मेळयल्ल्यो आसा. सो दीस बिकम्स हब एनकावंटर कम हब नॉलेज इंटरव्यू. देव बरें करूं सुनील, तूं वेळ दिलो म्हणून. तुमी पळयतात हब एनकावंटर ऑन युअर फेवरेट चॅनल गोवा न्यूज अप. कीप वॉचिंग अस. अरे उस प्लान का क्या हुआ इस वीकेंड पे चले क्या? गाइस? हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन? डन. डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ, गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके. भैया हमें रेंट बाइक देखना है, कुछ नया पावरफुल स्टाइलिश. कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए. तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह नाइस. The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था. बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है. और हैंडलिंग भी स्मूथ है. ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन. यस. Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.